नमस्कार. जुन्नर तालुक्यातील प्रथम ऑक्सिजन पार्कला विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी. वडज धरणाच्या शेजारी जुन्नर ते वडज रस्त्यालगतच्या आवारामध्ये सुमारे 150 झाडांची लागवड करण्यात आली. आज रोजी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या वृक्ष लागवडीमध्ये सहभागी होऊन वृक्षारोपण करण्याकरता स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहिले व जुन्नर तालुक्यातील प्रथम ऑक्सिजन पार्क पाहून शिवमल्हार प्रतिष्ठान तसेच सरपंच ग्रामपंचायत वडज रहिवाशांचे तोंड भरून कौतुक केले. सदर ऑक्सिजन पार्कला भेट देऊन वृक्षारोपण करण्याकरता शिवजन्मभूमी जुन्नरचे माजी आमदार शरददादा सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माऊली शेठ खंडागळे, मोहितजी ढमाले, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संतोषदादा चव्हाण, नेरूळ राष्ट्रवादी नेत्या सुमित्राताई चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जनार्दन शेठ मरफळ, दीपेश शेठ परदेशी, वडज गावचे सरपंच सुनील शेठ चव्हाण, उपसरपंच बाळासाहेब चव्हाण, पोलीस पाटील वंदना शेळके, प्राचार्य रोहन साळुंके सर, शिवसेना उपविभाग प्रमुख दत्ता चव्हाण, निलेशजी चव्हाण, मंगेश चव्हाण, अनिल चव्हाण, सरपंच गणेश चव्हाण, लक्ष्मण चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांना वन रक्षक रमेश खारमाळे सर व सौभाग्यवती स्वाती खारमाळे यांनी देशी झाडे लावण्याचे फायदे व सध्याच्या काळात असणारं महत्त्व पटवून दिलं. विश्वेश्वर सहकारी बँक वाशी तुर्बे शाखा यांचे देखील सहकार्य लाभले. सरपंच सुनील शेठ चव्हाण व शिवमल्हार प्रतिष्ठानचे संस्थापक संचालक मंडळ उद्धव चव्हाण, लक्ष्मण जाधव साहेब, खंडूशेठ चव्हाण, अविनाश चव्हाण, सुरेश साळुंके साहेब, तुषार महाराज साळुंके, निवृत्ती महाराज चव्हाण, योगेश साळुंके, नंदराम शेठ चव्हाण, रामदास चव्हाण, शांताराम आगिवले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच ग्रामस्थ विकास चव्हाण, संजय साळुंके हे देखील उपस्थित होते. धन्यवाद. मी सुमित्रा भगवान पवार. आज मी माझ्या मायभूमीमध्ये खरं तर एका कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली, परंतु आज मी खूप स्वतःला भाग्यशाली समजते की शिवमल्हार प्रतिष्ठान वडज या ठिकाणी हे जे वृक्षारोपणाचं आज त्यांनी हा दिवस ठरवला आणि त्या ठिकाणी मला उपस्थिती लावण्याचं भाग्य मिळालं. आणि खरं तर सांगायचं म्हणजे अत्यंत आम्ही शाळेत असताना देखील या ठिकाणी या वडसच्या या ऑक्सिजन प्लांट आपण या ठिकाणाला म्हणू शकतो हा सरकारने जाहीर केला आहे. या ठिकाणी आम्ही लहानपणी देखील ही झाडं लावली होती आणि पुन्हा आज मला योग आला. हे गावचे सरपंच आपले सुनील चव्हाण त्यांच्या नेतृत्वाखाली, संतोषदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि या ठिकाणचे ज्येष्ठ उद्धवदादा असतील, आपले जाधवदादा असतील आणि हे सगळेच सर्वांची नावं आता घेत नाही, परंतु यांचं खूप मोठं योगदान या ठिकाणी आहे. आणि ही झाडं मोठी झाल्यानंतर जो काही आपल्याला ऑक्सिजन विकत घ्यावा लागतो तो ऑक्सिजन आपल्याला देणार आहे. वड, पिंपळ, चिंच, कडुलिंब अशी ही औषधी आणि ऑक्सिजन जास्तीत जास्त ऑक्सिजन देणारी वनस्पती या ठिकाणी लावलेली आहे. ही झाडं या ठिकाणी लावलेली आहे आणि या वटाचं मोठं वटवृक्ष होऊन या गावामध्ये सतत त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा देते. धन्यवाद.